ब्रेकअप नंतर डिप्रेशन खूपच कॉमन आहे. ती तुमची कमजोरी नसून तो तुम्हाला लागलेला एक भावनिक शॉक आहे. नमस्कार, मी शुभांगी शिंदे माइंडब्रिज काउन्सिलिंग सेंटरमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करते आणि आजचा आपला महत्त्वाचा विषय आहे ब्रेकअप नंतरच्या डिप्रेशनमधून बाहेर कसं पडायचं. तुम्हाला दुःख होते डिप्रेशनमुळे, ब्रेकअपमुळे, पण ते तर नैसर्गिक आहे. आयुष्याच्या जडणघडणीतला हा एक अनुभव आहे आणि हाच अनुभव तुला काहीतरी नवीन शिकवतोय. चला तर मग या शॉकमधून बाहेर कसं पडायचं, त्यासाठी काय करायचं ते पाहू. सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. वेळेवर नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण घ्यायला सुरुवात करा. बाहेरचे खाणे 100% टाळाचं. तुमच्या आवडीचा व्यायाम प्रकार निवडा, जसं की पोहणे, चालायला अथवा धावायला जाणे, जिम, योगासने, झुंबा इत्यादी. एखादी कला, उदाहरणार्थ संगीत, चित्रकला, डान्स याचा एखादा छोटा मोठा डिप्लोमा करा. समुद्रकिनारी जाऊन मस्त फिरून या किंवा जिथे राहत असाल तिथपासून किमान 100 किलोमीटर अंतरावर जाऊन 4-8 दिवस राहून या. आपली टॅपिंग थेरपी तुम्हाला माहीत असेलच. नसेल तर यूट्यूब शॉर्ट्समध्ये जा आणि तिथे पहा टॅपिंग थेरपी आणि असं टॅपिंग करायला सुरुवात करा. यूट्यूब किंवा फेसबुकवर सध्या अनेक मोफत कोर्सेस आहेत. त्यापैकी एखादा कोर्स करा. हे सगळं करत असताना स्वतःला एक गोष्ट सतत सांगत राहा. ब्रेकअप तुमची व्हॅल्यू कमी करत नाही, ते फक्त तुमच्यासाठी योग्य नसलेली गोष्ट दूर करते. हे असे काही महत्त्वाचे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत, जे तुम्हाला 100% उपयोगी पडतीलच. पण तुम्हाला जर वैयक्तिकरित्या काउन्सिलिंग अथवा समुपदेशन घ्यायचे असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर समुपदेशन असा मेसेज करा. मी आपल्याशी संवाद साधेन. धन्यवाद.